शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून शिरोळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल हेळकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. लक्षवेधी ठरलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात राजर्षी शाहू आघाडीच्या उत्तरादेवी शिंदे यांनी मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा, भाजपच्या उमेदवार मृणालिनी राजे जाधव पाटील यांचा पराभव केला. अब्दुल्लाट जिल्हा परिषदेत श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीत मिलिंद कुरणे तर आकिवाड पंचायत समितीमध्ये नाना उपाध्ये यांनी विजय मिळवला. हे तिन्ही उमेदवार राजर्षी शाहू आघाडीचे आहेत. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी झाल्या. यड्राव पंचायत समितीत राजर्षी शाहू आघाडीचे प्रतीक पाटील आणि शिरढोण पंचायत समितीत राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा कदम यांनी बाजी मारली आहे. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे सेनेचे अमोल चव्हाण विजयी झालेत. उदगाव पंचायत समितीमध्ये दीप्ती जाधव तर अर्जुनवाड पंचायत समितीमधून सीमा म्हैसाळे या विजयी झाल्यात. या दोन्ही उमेदवार शिंदे सेनेच्या आहेत. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे प्रशांत शहापुरे विजयी झालेत. फजले अली पाटील हे राजर्षी शाहू आघाडीतून आलास पंचायत समिती तर गणेशवाडी पंचायत समितीमधून स्वाभिमानीच्या राजश्री माणकापुरे ह्या विजयी झाल्यात. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचिता कोळी यांनी विजय मिळवलाय. तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या नीलम म्हेत्रे आणि चिपरी पंचायत समितीमधून राजर्षी शाहू आघाडीचे प्रवीण देसाई हे विजयी झालेत. या निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलाय. या आघाडीनं जिल्हा परिषदेच्या 4 जागांवर तर पंचायत समितीचे 10 सदस्य निवडून आणत सत्ता मिळवली आहे. काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 2 आणि भाजपनं 1 जागेवर विजय मिळवलाय. तर पंचायत समितीमध्ये काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीनं 4 जागांवर विजय मिळवले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.